माहूरगड येथील श्री दत्तशिखर संस्थानच्या वतीने दत्त जयंती यात्रेनिमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 19 डिसेंबर रोजी श्री दत्तशिखर येथे घटस्थापना तर दत्तशिखर संस्थानच्या वतीने पहिली पालखी 22 डिसेंबर रोजी तर दुसरी पालखी 23 डिसेंबरला काढण्यात येणार आहे। तिसरी पालखी 24 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे। चौथी पालखी 25 डिसेंबर रोजी निघणार असून 25 डिसेंबर रोजीच दत्त जन्म सोहळा पार पडणार आहे। तर 26 डिसेंबर रोजी पौर्णिमा असून पाचवी पालखी निघणार आहे। 27 डिसेंबर रोजी दहीहंडीचा कार्यक्रम होईल व 28 डिसेंबर रोजी काकड आरतीने श्री दत्त जयंती उत्सवाची सांगता होणार आहे। तर श्री देव देवेश्वर संस्थान येथे एकमुखी दत्ता प्रभूंचे निद्रास्थान आहे। येथे ही यात्रा काळात भाविकांची गर्दी होते। या संस्थाननेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जय्यत तयारी केली आहे। तसेच माहूरगड परिसरात असलेल्या सर्वच मठात श्री दत्त जयंती यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। ही यात्रा माहूर गडावरील यात्रेपैकी एक मोठी यात्रा आहे। गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री दत्तात्रय संस्थान शिखर माहूरगड येथे दिनांक 17/12/2023 रोजी श्री दत्त महाराजांच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। त्यावेळेला दत्त संस्थान शिखर व पंचक्रोशीतील साधू संत मंडळी, महापुरुष मंडळी आणि काही कर्मचारी मंडळी हे सर्व येथून दत्त शिखरवरून सर्व तीर्थावर गेले। सर्व तीर्थावर स्नान पूजा अर्चा करून तेथे कलशाचा अभिषेक करून श्री दत्तात्रय संस्थान शिखर येथे दुपारी 4 वाजता आणण्यात आला। त्यानंतर श्री महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या उपस्थितीत श्री दत्त संस्थान शिखर येथे दत्त नवरात्राची घटस्थापना झाली। तदनंतर सर्वांना आरती वगैरे करून प्रसाद देण्यात आला। दिनांक 22/12/2023 रोजी दत्त महाराजांची पहिली पालखी आहे। त्या पहिल्या पालखीमध्ये श्री महंत मधुसूदनजी भारती महाराज हे उपस्थित असतात। तदनंतर ह्या कालावधीत 5 पालख्या आहेत। 25 तारखेला दत्त महाराजांचा जन्मोत्सव, 26 तारखेला पौर्णिमा, 27 तारखेला दहीहंडी असा आणि 28 तारखेला सकाळी काकडा होईल। तरी सर्व दत्त भक्तांनी सद्भक्तांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।